देवान तिका जी काय शिक्षा देऊची आहे ना ते दिल्या. आता फक्त जाब विचारायचं बाकी आहे. एवढ्या पण आमच्या घरच्या लोकांका जमणार नाही. ती निशा म्हणजे ना एक नंबरची निर्लज्ज बाई आहे. हिच्या बरोबर ना तसंच वागू होया. काय निर्लज्ज? अरे निर्लज्ज नाही रे, खमक्या होक होया असं म्हणूच आता माका. स्वतःच घर लुबाडणाऱ्या चोराशी नातं जपायचं का त्याका जाब विचारायचो? हा, किती वेळा ओरडून सांगितलंय मी, पण नाही, सर्वही तशीच आणि जाबोई बापोही तशीच. मी तुका सांगतोय, लवकर काय हातपाय हलवले नाहीत ना तर जे काय उरला सुरला आहे ना त्याची पण माती करून टाकतलंय ती. बरोबर. हो काय हो, मी काय गोष्ट सांगताय तुका? लक्ष कुठे आहे तुझा रे? आजी मला ऑफिसला जायचंय ना, आल्यावर बोलूया का प्लीज? या हैसर त्यांका हातपाय हलवायची इच्छा नाही आणि हैसर तू काही येईल नाही. अरे आता कोण आलाय? मला इथं उशीर झालाय. एक मिनिट, हे बघ जरा. अरे रेणू, त्या नालायक बाईंनी सत्यानाश केला. तिचं कधीही बरं होणार नाही. कोण? काय झालं काका? काय झाला काय? कोणाबद्दल बोलता? नाही आपलं ते हे म्हणजे निशाबद्दल बोलताय काय? हो नाही म्हणजे ते आपलं अहो ते हात तसे. आता काय झाला? अहो खाली ती फोनवर बोलत होती कोणाशी तरी कशाला? मला वाटतं तिच्या आईशीच बोलत होती. अहो सावंतांनी कष्टाने आयुष्यभर कमवलेला पैशाचा कचरा केला होता तिने. हो काय सांगू, मला असं वाटत होतं तिच्या 2 कानफटात माराव्यात. संताप झाला होता माझा नुसता. हो अहो तुमचा ऐकून एवढा संताप झाला. आम्ही तर राहतो तिच्या बरोबर, मग आमचा किती होत असेल विचार करा. सरू आणि जावई बापू डोक्यावर बर्फ ठेवून राहतात, मी नाही. आजी वेण्या, तुका मी काय सांगितला? हा, ह्या दोघी मायलेकींचा काय चालला तर माका काय कळणार नाही. आणि या 1000 आणि 500 रुपयाच्या नोटा बंद झाल्या तर ही बिंदास कशी राहता? आता माझ्या लक्षात दिला त्या दोघींचा बेत काय ता. ए मावशे, मी जे खाली ऐकलं ना तेच सांगितलं तुला, म्हणजे दुसरं काही. हा. बर येतो मी. काका थँक्यू सो मच. आजी बरं झालं ते काकांमुळे आपल्याला कळलं. तिच्या वहिनीचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. म्हणजे सरूच आणि जावई बापूंचो हे सगळा पैसा 70 लाख रुपये कचऱ्यात गेलो. नाही थांब आजी, थांब जरा, काळजी करू नको. आपल्याकडे अजून 1 महिना बाकी आहे, तोपर्यंत पैशाला नक्कीच किंमत आहे. बघू आपण काय करू शकतो 1 महिन्यामध्ये. आपण नंतर मात्र ते पैसा म्हणजे फक्त कागद असणार आहे. असं काय? आता कळला माका. चल, अरे ती निशा तिच्या आईकडे गेली असेल नोटा मोजू, तर नोटांसकट आपण तिका पकडूया. चल आता ए आजी, मला ऑफिसला जायचं आहे, ऑलरेडी लेट झालाय. तेल्या, तुला काही शेजार धर्म वगैरे हा का नाही? हा, आणि इतके दिवस तुका मी डबो दिलो, खायला घातला, त्या मिठाला जाग जरा. आता ही पांग फेडायची वेळ आली आहे ना. अरे तुझ्या बॉसला फोन कर आणि त्याला सांग माका दुसरा महत्वाचा काम हा, मी आज ऑफिसला येऊचो नाही. आणि चल. कुठे? कुठे काय कुठे? निशाच्या आईकडे चल. चोर आहेत सगळे चोर. असे घेतलेले पैसे परत करतात. आता नोटा बदलल्या त्यात आपली काय चूक आहे? जेव्हा घेतल्या तेव्हा तर चालत होत्या ना नोटा. निशा कशाला तणतण करतेस एवढी? मग काय करू? तुझ्यासारखी बसून शांतपणे चहा पिऊ? आई अगं, त्या बिल्डरने फसवलंय आपल्याला, कळतंय तुला काही? पैसे परत केलेत त्याने. आई चल चल, पोलिसात जाऊया, त्याची कंप्लेंट करूया. खडी फोडायला लागली ना मग कळेल त्याला. मूर्ख आहेस का निशा? अगं काळा पैसा येतो, ते पोलीस आपल्यालाच हिशोब विचारतील ना. आपल्याला काय करायचंय? आता ते त्याचे पैसे आहेत. अगं पण तू दिलेस ना ते पैसे. नशीबच फुटकंय माझं.
विजा हातात असून परदेशी जाता आलं नाही. नवरा एवढा कमावता असून ऐपत असून सुद्धा काडेपेटी सारख्या त्या घरात राहावं लागतंय. संसार करावा लागतोय तिकडे मला. आधी त्या विकीने फसवलं आणि आता हे पैशांचं. दरवेळी ना असं हातात तोंडाशी आलेला घास जातो आणि मी उपाशी ती उपाशीच. आणि या वेळेला सगळं तुझ्यामुळे झालंय. ए माझ्यामुळे काय झालंय? कशाला त्या मूर्ख नचीशी लग्न लावून दिलंस माझं? नको तिकडे नको ते निर्णय घेण्यात ना हुशार येतो. स्वतःच्या बायकोपेक्षा त्याला त्याच्या घरचे जवळचे. कसला नवरा निवडलायस माझ्यासाठी? तू सुद्धा त्याला पसंत केलं होतंस हं तेव्हा? हो, पण त्यावेळेला मला अक्कल नव्हती ना. पण माझ्यापेक्षा 22 पावसाळे जास्त बघितलेस ना तू. तुला नाही कळली ती लोक? साधी सरळ दिसणारी छंट माणसं आहेत ती. तुला कळलं कसं नाही ग? ती गौरी एवढे दिवस साधी पोळी वाटत होती, यावेळी मला तीही सून होऊन गेली. अगं बाई एवढी आगाऊ झालीये ती. काय नाही ग, तिला सासरच्या पैशांचा माज आला असेल. अगं पण तू काय ऐकून घेतलास? मग काय करणार होते? तिच्यासाठी खणलेल्या खड्ड्यात मीच पडले ना. तिथे तिथे महालात आहे, आरामात मजा करतेय. आणि मी इथे या झोपड्यात. आता तर रस्त्यावर येणार आहे मी. अगं असं अभद्र बोलू नये ग. गप गाई, नको तेव्हा समजावत बसू नकोस. बस कर आता तुझं. एक तर मला कळत नाही या पैशांचं काय करायचं आणि तुझे नको ते प्रश्न. हे पैसे नसतील ना तर नची सुद्धा नकोय मला. म्हणजे मला हा असला नवरा नकोय. निशा तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हो आहे ग बाई ठिकाणावर. आणि आई प्लीज माझी टेन्शनचा मलाच हँडल करू दे. एक तर ह्या पैशांचं टेन्शन आणि तिथे ती म्हातारी नको नको ते बोलत असते. घरी काही कामं नाही आहेत ना तिला. नको तिकडे डोकं चालत असतं तिचं. आजी आजी नको म्हणू. माया माया म्हण. माया माया? माया तू दया. मी दया तू माया. आजी तू एकदम कॉमेडी आहे. काय झाला? तुमच्याकडे टीव्ही तरी पण तुला अशा आयडिया कशा काय सुचतात? अरे त्याकरता टीव्हीची नाही गरज. थोडा डोका वापरला ना की कळता. अच्छा हा आतापर्यंत मी स्वयंपाकात डोका वापरला. हा पण आता माझ्या लक्षात दिला माका घरात पण लक्ष घालू होया. नाहीतर ती निशा आहे ना ती माझ्या सरूच्या आणि जावई बाबूच्या डोक्यावर मिऱ्या वाटता. हा बोलत काय बसलं? अरे पाय चालव जरा चल बराबर. आजी मी तुझ्यासाठी हळू चालतोय ना. अरे आपल्या निशाकडे जाऊन पैसे काढायचे आहेत ना. मग हळू चालून कसा चालात? हा चल आपण धावत जाऊया चल. जा. अरे जरा फास्ट चालू चल, चल, हा, चल. चल, चल. निशा माझं जर ऐकशील का? अगं यातून सुटायची एक आयडिया आहे माझ्याकडे. कुठली? हे बघ माझ्या ओळखीचा एक सोनार आहे. आपण त्याच्याशी बोलून बघूया ना काही होतंय का ते. म्हणजे पैसे देऊन सोनं घ्यायचं. हा ठीक आहे, तू बोल त्यांच्याशी. पण आई आपल्या पैशांबद्दल सगळं सांगू नकोस. हं? नाही तर सांग थांब जरा तू. हॅलो हा दिनेश भाई का? हा MG रोडवर सुरेश भाई राहतात ना, त्यांनी मला तुमचा नंबर दिलाय. हो हो किराण्याचं दुकान आहे त्यांचं. बरोबर मी त्यांच्या चाळीत राहते. हा नाही मला काय सांगायचं होतं, माझ्याकडे ना थोडे पैसे आहेत. हा आणि मला सोनं घ्यायचंय. हो कॅश देऊन नाही. माझी मुलगी आहे ना तिचे साठवलेले पैसे आहेत. हा हो हो चालेल चालेल येतो आम्ही. हा हा आई काय म्हणाल ते? ते या म्हणालेत आपल्याला. आपण केल्यानंतर बोलूया त्यांच्याशी. हा पण कशा जाणार आपण तिथे? अगं म्हणजे जाताना कोणी पाहिलं आणि कोणी ओळखलं त्या दुकानात तर? निशा कोणीही ओळखणार नाही आपल्याला. मी व्यवस्था केली आहे त्याची. थांब. आई सॉलिड आहेस तू. शोभतेस माझी आई. बट ऐक नाही आयडिया. काय आहे? बरोबर आहे ना? लवकर लवकर. हो 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 पेस्ट कंट्रोल.
हो हा, आता ते पुढचं घे ना, असं असं खाली कर. हा हा चला लवकर निघूया, हो. अगं आई अशा काय अगं, अशी वळ तिकडे चावी आहे आणि कुलूप आहे ते मला घ्यायचं. नाही दिसत आहे. दिसतं अंधुकस दिसतं बघ त्याच्यात जा वळ. हो हो ते चपला पण थांब थांब आई. ये रेड्या ही निशा. अरे आजी गोलमाल है भाई, सब गोलमाल है. आई मला म्हातारीसारखा आवाज आला. आता कोण म्हातारी? अगं नजीची आजी इकडेच आहे कुठेतरी ती. शा, तुझे कान वाचताय. तुझ्या मानगुटीवर ना त्या म्हातारीचं भूत बसलंय आणि ते भूत तुझ्या डोक्यात फिरतय. चल चल आपल्याला उशीर होतोय. चल तू चल. अरे साडी बघ त्याची, हीच हाती. हो हो हो, आजी अगं ती वहिनीच आहे, पण लवकर चल आणि हळू बोल जरा, चल ती बघेल. चल चल चल. ती वाजले. अरे बापरे, केवढा वेळ झाला. आई वेणूकडेच बसली होती, काय गप्पा मारतीये. ए आई, ऐकू कसं जाणार. वेणू, अरे वेणूकडे जाते म्हणून कुठे गेली आई. आई, ए आई, काय मनात आहे हिच्या, कोण जाणे. आई, वेणूला माहित असणार. कमाल करते आई, अशी कुठे अचानक निघून जाते. हे आजी, हे आजी, अरे त्या आंटीच्या गौरीच्या आईचा फोन आहे. तू घरी सांगून नाही आले काय? आता मला इकडे ओरडा पडणार. अरे फोन घे, बोलतो किती. फोन घे आधी. अरे काय तू पण. हा हॅलो आंटी. अरे कुठे आहात तुम्ही. आजी तुझ्या सोबत आहे का. आजी आहे माझ्या सोबत आहे आजी. कुठे गेलेत तुम्ही दोघे जण. तुझ्या घराला कुलूप काय. आम्ही नाही आम्ही नाही सोबत आहे. फसवलं तुम्हाला आंटी. हा, आम्ही ट्रेननी चाललोय कुठं. बोल ना काय आहे. वेणू काय बोलतोस, कळतंय का तुला. कुठे आहात तुम्ही दोघे. घंटी. देवळात आहेस का. अच्छा बरोबर आहे. मी आणि आजी देवळामध्ये आलोय घंटी वाजवायला, पाय पडायला देवाचे. बर, अरे पण मग देवळात जातो हे सांगून जाता येत नाही का. ते सॉरी, आम्ही 10 वाजता येतो. 10 वाजता. 10 वाजता का. काय चाललंय तुमचं. हा, मी येते तिथे, थांबा तुम्ही. नाही 10 मिनिटांमध्ये येतो असं मला बोलायचं होतं. मी आणि आजी 10 मिनिटांमध्ये येतो. आजी मला घेऊन येतो. आजीला मी घेऊन येतो. आजी आणि मी एकमेकांसोबत येतो. आम्ही ठेवतो फोन आंटी. ए आजी, अरे तू असं काय करते. काय आला. तुला सांगून येत नाही काय. आता मला ओरडली माहिती आहे आंटी. मी तिका सांगून येऊ. ती काय आई आहे माझी. मी तिची आई आहे. तिचं जाऊ दे. अरे त्या अवदसेचा काय करायचं ते सांग आधी. अवदस कोण. अरे निशा. अच्छा निशा वहिनीचं. तिचं काय, तिला ते सगळे पैसे कन्वर्ट करता नाही आले ना तर ती जाडून टाकेल बघ सगळे पैसे. असं बोलू नको रे. अरे ते पैसे जावई बापूंचे आणि त्यांका ते सगळे परत मिळू कसं होईल. आपल्याला काहीतरी करू काय रे. तू एक काम करशील, शिवला फोन कर आणि त्याका बोलवून घ्यायचं. आता शिव काय करणार आजी. ती वहिनी कोणाचं ऐकतं का तुला माहिती आहे ना. एक नंबर ती चॅप्टर आणि डांबेस बाई आहे ती.
तिला समजायला ना तो विकी पाहिजे होता. तो तिला कसा बहीण बहीण बोलून चुना लावून पडून गेला असं पाहिजे होतं बघ. हा येण्या, तू कितीतरी दिवसांनी ना बरोबर बोललस. आता माका कळला, या निशाला ना सुतासारखी सरळ आणूक होईना तर विकीगिरी करावी लागतले. विकी गिरी हे मला नाही कळलं. अरे मी सांगताय तुका, तू आधी एक काम कर, शिवला फोन कर आणि आयसर बोलून घे बघू. चल. आजी तुम्हाला लय काम सांगतोय, ते माझ्या पायामध्ये घोडा आला बसून बस. हा करतो काम. मुन्ना, इतने दिनों बाद तुम्हें आराम से खाना खाते देखकर हमें बहुत अच्छा लग रहा है. मैम, राम भैया और बाबूजी खाना खाने नहीं आ रहे? वो कह रहे थे बेटा कि आज जरा व्यस्त है, इसलिए खाना दुकान पर ही मंगवा लिया. विश्राम गया है दिन. मुन्ना, कुछ कहना चाहते हो? अम्मा, गौरी जी को खाना भिजवा दिया? हमने सरला से कह दिया था. रुको, फिर भी पूछ लेते हैं. सरला, सरला. जी अम्मा जी. गौरी को खाना भिजवा दिया? गौरी को खाना? लेकिन आपने कब कहा गौरी को खाना देने के लिए? हे भगवान, मतलब फिर भूल गई? क्या करें हम तुम्हारा, है? नहीं मतलब गलती तो हमारी है ना, जो हमने तुम पे भरोसा किया. अम्मा जी आप नाराज मत होइए, हम अभी गौरी को खाना देकर आते हैं. हाँ, अब रहने दो, हम खुद ले जाएंगे. छोड़ो. अम्मा रहने दीजिए, हम जाके देके आते हैं. तुम खाना खाओ मुन्ना, ठंडा हो रहा है. और तुम यहाँ क्यों ठूठ की तरह खड़ी हो? हाँ, जाओ अपना काम करो. जी अम्मा जी. बेवकूफ. थैंक यू अम्मा, गौरी जी का ख्याल रखने के लिए. हम तो सिर्फ अपना फर्ज निभा रहे हैं मुन्ना, और इसमें हम भेदभाव नहीं करते. अच्छा तुम खाना खाओ, ठंडा हो रहा है. जी. अपनी बहू को खाना हम देकर आएंगे. कैसे हो वेणु? मिस कर रहे हो ना हमें? अरे वो तो मैं हमेशा ही करता हूँ, पण एक आज एक महत्वाचं काम आहे म्हणून तुला फोन केलाय शिव. क्या हुआ, सब ठीक तो है ना? शिव, अरे ते गौरीच्या बाबांचं घर आहे ना, निशा वहिनीनेच विकलं आणि 70 लाख रुपये आहेत ना ते निशा वहिनीकडेच आहे. आणि या सगळ्यामध्ये ना तिची आई तिच्या सोबत आहे. तू जल्दी मुंबई में आ जा शिव यार, अब तू ही सब संभाल सकता है. और हाँ ऐक ना, हे माझ्याकडनं एक मिस्टेक झालंय. मी सगळं आजीला फ्लो मध्ये सांगून गेलो की तुला आणि गौरीला सगळं माहिती आहे म्हणून. एक्स्ट्रीमली सॉरी. ये क्या किया वेणु, सब गड़बड़ कर दी तुमने. माझ्याकडून चुकून झाला आहे सगळा, प्लीज सॉरी बोलतो ना तुला. येणू माका माका दे फोन. हे शिव माका थांब, बोलायचं. त्या आजीला तुझ्याशी बोलायचं. एक सेकंड थांब. शिव, अरे तू आणि गौरीने खूप केलं रे आमच्यासाठी. आमचं घर वाचवला. शिव, तू आणि गौरीने सगळी जबाबदारी सांभाळलीत रे बाबा. आमच्या मुलासारखाच वागलंस तू. खूप बरं वाटलं. पण या गौरी काय सांगू नको. हा नहीं अजी, चिंता मत कीजिए, गौरी जी को कुछ नहीं बताएंगे हम. सगळं ठीक होईल. अरे माका माहिती आहे रे, तू हैसर येऊन सगळा नीट करशील का. पण निशाने ते काय केल्या ना त्याचा भुर्दंड हम का भुगते. हाँ बराबर है ना. मैं क्या बोलती हूँ, तुम कुछ करो. अरे नहीं तो जिंदगी भर मेहनत करके जो कमा है ना वो कचरे में जाएगा रे. तुम्ही काळजी करू नका, हम बाबा की मेहनत का पैसा यूं बर्बाद नहीं होने देंगे. कुछ ना कुछ तो करेंगे हम. हाँ.